नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन भागामध्ये. तर आज आपण जाणार आहोत शेतामध्ये नेहमीप्रमाणे पपई आणण्यासाठी शेतकऱ्याकडे. त्याचबरोबर आपल्याला पेरू मिळाला तर आज पेरू पण आपण घेऊन येणार आहोत. तर जाऊया आपण आता पपई आणि पेरू आणण्यासाठी. किती भारी दिसते लोकेशन पाठीमागचं. मित्रांनो, गेल्या भागामध्ये तुम्ही आपल्याला भरपूर सहकार्य केले, तसंच ह्या भागामध्ये तुम्ही सहकार्य करा. जाऊया, ही आहे आपली गाडी कॅरेटर. दिसते का तुम्हाला गाडी? दिसते का? जाऊया आता पुन्हा बाहेर. मित्रांनो, आपण आता ह्या पेरूच्या बागामध्ये आलेलो होतो पेरू पाहण्यासाठी. पण नाही, आणखीन तुम्हाला दिसते छोटे छोटे पेरू लागलेले. मालच नाही आलेला. ह्यांची डाळिंबाची पण बाग आहे. डाळिंबाचा पण त्यांचा भर गेलेला आहे. चला जाऊया पपई आणायला. आता पेरूचं तर नियोजन नाही आपलं, सुरुवात झालेली आहे. छोटे छोटे पेरू लागले. जाऊया आपण आता डाळिंब आणायला. बारशेला कसं जाते काय माहिती. हां, पिकलेलं चांगले पण का नाही. बघितलं आता तिथं सुहासचं बी त्यांचं व्यापाऱ्याने नेलं म्हणून काढून. बघ आता काय होतं तिथं. गणेशचं आहे त्यांचं, म्हणला त्याने नेहा. त्यांचं कसं झालंय, मलाच नाही बागत तिथलेले. होय, चांगलं आहे की. पण जरा फवारणी हाना की त्याला एखादी. फवारणी हाणावं लागते तेव्हा. त्याची पानं वगैरे कशी झाली ती. आता तरी आता बरं दिसायला लागले. हां हां. मधलं तण एकदा काढून माती लावली तर बरं पडेल. मित्रांनो, आता मेन रोडवरून आपण शेतातल्या रस्त्याने चाललेलो आहोत. इथूनच 1-2-3 किलोमीटर अंतरावर पपईची बाग आहे. तुम्हाला दाखवण्याचं कारण की द्राक्षाच्या बागाचं प्रमाण लय इकडे भरपूर आहे. जिकडं बघल तिकडं द्राक्षाच्या बागा दिसतात. रस्ता आता बरोबर नाही तर तुम्हाला आता पपईच्या बागामध्ये गेल्यावरच मी दाखवतो. मित्रांनो, पुन्हा आता आलेलो आहोत पपईच्या बागेत. बघा, भरपूर दिसल्या त्या पाडाच्या पपया. चला आता डायरेक्ट पपया काढू. पपया काढल्यावरच तुम्हाला काय असं काढायच्या दिसते त्याला. पपई एक नंबर आहे बघा. अशा पपया पाहिजे होत्या आपल्याला सगळ्या.
चालू आहे मित्रांनो काढायला पपया. जरा माल बागेमध्ये पातळच वाटेल आहे. ते पुरतं आहे. काय होतंय काढताना शूटिंग काढायचा वेळ नाही लागत. तुम्हाला काढायचं झाल्यावरच दाखवतो. पण मित्रांनो एक लक्षात घ्या की पपया काढताना माझ्यासारखी चूक करू नका. पपयाचा ही जी चिक आहे ह्या देठाचा ती डोळ्यामध्ये गेला भरपूर आग पडायला लागली आहे. शक्यतो तुम्ही काय करत जावा पपया काढताना हँड ग्लोव्ज घाला. हातामध्ये तसलं ग्लोव्ज घालून पपया काढा जेणेकरून हाताची बोटं बी ह्यानं फुटणार नाही. ती हात बी चांगले राहतील आणि त्रास होणार नाही. तर माझ्या डोळ्याला थोडा चिक लागला आहे. जास्त आग पडायला लागली डोळ्याची. माझ्यासारखी चुकी तुम्ही करू नका. पपया जर काढत असाल तुम्ही तर हातामध्ये सेफ्टी म्हणून ग्लोव्ज वापरा. हा जो चिक निघालेला असतो का पपयाचा, हा पपयाचा चिक डोळ्याला लागला की भरपूर जळजळ करते डोळ्यामध्ये आणि हाताची बोटंसुद्धा ह्या चिकानं फुटते ती. चला काढूया पपया. काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो. दिसले का? पपया आणले ते काढून आता वाटवर रोडवर आणले ते. दिसते का मित्रांनो पपयाची बाग. त्या बागेतून पपया काढून आणल्या त्या रोडवर. इथे आपली गाडी. चला आता जाऊया मार्केटमध्ये धाराशिवला. धाराशिवला गेल्यावर तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर आणि गोड साखरेसारखी तुमच्या शेतातली आहे. नक्की तुम्ही कधी या परिसरात आलात, या परिसरात सांगा आम्हाला काय नाव गाव. जिल्हा परिषदच्या समोर धाराशिव जिल्हा परिषदच्या समोर या आणि पपई खाऊन जावा.